आज गटारी नव्हे तर दीप अमावस्या. दीप अमावस्या नक्की का साजरी केली जाते? दीप अमावस्या हा आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस असतो. त्यामुळे धार्मिकदृष्ट्या विशेष मानला जातो. याला दीपपूजनाचा दिवसही म्हणतात. या दिवशी तुपाचे दिवे, तेलाचे दिवे, मातीचे दिवे घरात व देवघरात प्रज्वलित केले जातात. अनेक ठिकाणी दीपांच्या उजेडाने घर, अंगण, देवघर उजळवले जाते. अंधकार दूर करून प्रकाशाकडे वाचकाल हा भाव मानला जातो. श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते. आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे अमावस्येला आषाढी अमावस्या किंवा दीप अमावस्या असेही म्हणतात. दीप अमावस्येच्या दिवशी सगळ्या घरातील दिवे, समया, निरांजने, लांबण दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. दिवे चकचकीत करून मातावर किंवा पाटावर, चौरंगावर मांडून त्याची पूजा केली जाते. पाटाभोवती रांगोळी आणि फुलांची सजावट करून सर्व दिव्यांमध्ये तेल वात लावून प्रज्वलित करून ही दीपपूजा केली जाते. काही ठिकाणी ओल्या मातीचे दिवे करूनही त्यांचीही पूजा केली जाते. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून दिव्यांची पूजा करण्यात येते. अनेक जण कणकेचे उकडलेले गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्यही दाखवतात. सायंकाळी सर्व दिव्यांची आरती केली जाते. अनेक ठिकाणी सायंकाळी शुभम करोती ही प्रार्थना म्हणून लहान मुलांना ओवाळलाही जाते.